जय सियाराम. सुप्रभात मंडळी, माझे नाव पियुष शेळके. मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करीत आहे वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये, जी की निघाली आहे पूज्यपाद रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून 6 ऑक्टोबर 2025 रोजी श्री क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पुणे येथून ते श्री क्षेत्र नाणेजाम पर्यंत. आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी आज दिंडीचा सलग 8वा दिवस. ही दिंडी गावोगावी जाऊन पर्यावरण रक्षणाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे. चला तर मंडळी, आजच्या प्रवासामध्ये सहभागी होऊया. पहाटेचा तो प्रसंग अतिशय रम्य आणि शांततेने नटलेला होता. आकाशात हलकी निळसर झाक पसरली होती आणि पूर्वेकडून उमटणाऱ्या सौम्य प्रकाशाने साऱ्या वातावरणाला एक दिव्य उजेड लाभला होता. झाडाच्या पानांवर दवबिंदू मोत्यासारखे चमकत होते, तर मंद वाऱ्याच्या धुळकीने त्या थंडगार हवेत एक आल्हाददायक स्पर्श जाणवत होता. दूरवर पक्ष्यांचे मधुर स्वर घुमत होते, जणू तेही आरतीच्या गजरात आपला सहभाग नोंदवत होते. काकड आरती सुरू असताना संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारून गेला होता. काकड आरतीच्या मंगलमय वातावरणानंतर आपण सर्वांनी मिळून नुकतेच एक अत्यंत पवित्र पूजन अनुभवले आहे. रामानंद संप्रदायाच्या वेद संपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन संपन्न केले आहे. अत्यंत सात्विक वातावरणात मंत्रोच्चारांच्या घोषात आणि पूर्ण श्रद्धेने हा विधी पार पडला. या पूजनाने या संपूर्ण परिसरात एक विशेष ऊर्जा आणि चैतन्य स्थापित झाले आहे. सर्व यात्रिकी व इतर भाविकांच्या उपस्थितीत धूपारती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. धूप अगरबत्त्या यांचा दरवळ संपूर्ण वातावरणात पसरला आणि त्यामुळे सर्वांची मनं अगदी प्रसन्न होत होती. दिंडी प्रशासनातर्फे सर्व यात्रिकी व इतर भाविकांसाठीही चहापानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सर्व यात्रिकींनी चहापानाचा आस्वाद घेतला. तदनंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना सुंदर मनमोहक रथामध्ये विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायी दिंडीने पुन्हा नव्या जोमाने, पुन्हा नव्या उत्साहाने नियोजित मार्गावर प्रस्थान केले. दिंडीचं दृश्य आज खरंच अद्भुत आणि भक्तिमय दिसत आहे. सर्व यात्रेकरूंनी एकसारखा पोशाख धारण केला आहे. त्या पोशाखावर वसुंधरा संवर्धन असा संदेश कोरलेला आहे. भगव्या रंगाचा तो तेजस्वी पोशाख जणू एकतेचं आणि पर्यावरण जपण्याचं प्रतीक भासत आहे. प्रत्येक यात्रेकरू शांतपणे एकाच रेषेत चालत आहे, कोणालाही त्रास न देता शिस्तबद्धपणे चालत आहे. मुखामध्ये गुरुनामाचा गजर आहे आणि मनामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संकल्प. संपूर्ण वातावरणात भक्तिभाव, अनुशासन आणि निसर्गाबद्दलची कृतज्ञता दाटून आली आहे. नाथ महंता
योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता. उद्योग म्हणजे विकासाचा पाया. आजच्या युगात औद्योगिकीकरणामुळे आपल्या जीवनात मोठे बदल झाले आहेत. कपडे, औषधे, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, घरगुती वस्तू या सर्व गोष्टी उद्योगांमुळे सहज उपलब्ध झाल्या आहेत. उद्योगांमुळे रोजगार वाढतो, उत्पादन क्षमता वाढते आणि देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. पण औद्योगिकीकरणाच्या वाढत्या वेगामुळे काही गंभीर परिणामही दिसून येतात. कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर हवा प्रदूषित करतो. रसायनयुक्त पाणी, नद्या व माती दूषित करतात. जंगलांची तोड होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. शहरे धुरकट होतात, तर नैसर्गिक साधनसंपत्ती कमी होऊ लागते. म्हणूनच आवश्यक आहे ते समतोल औद्योगिकीकरण. उद्योग असावेत, पण ते पर्यावरणपूरक असावेत. स्वच्छ इंधन, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा, कचऱ्याचे पुनर्वापर, झाडे लावणे हे उपाय करूनच आपण औद्योगिक प्रगती साधली पाहिजे. खरी प्रगती तीच जी माणसाला सुखसोयी देईल आणि निसर्गालाही जपेल. म्हणूनच आपण सारे मिळून ठरवूया, प्रगती हवी पण निसर्गाशी मैत्री राखूनच. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी. वसुंधरा पायी दिंडी ही गावोगावी पर्यावरण रक्षण आणि वसुंधरा संवर्धन याचा संदेश देत आली आहे. आता ती ग्रामीण रुग्णालय, तालुका काशी, जिल्हा सातारा येथे पोहोचलेली आहे. रामानंद संप्रदायाच्या वेद संपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारित पूजन संपन्न केले. नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. नारायण महादेव कदम यांच्याद्वारे नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया.
निसर्ग, मानव आणि परमेश्वराचा त्रिवेणी संगम. या दिंडीच्या प्रवासात सभोवतालचा निसर्ग जणू या भक्तिरसात पूर्णपणे समृद्ध झाला आहे. यात्रिकींच्या मुखातून निघणारा पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा जयघोष, निसर्गाच्या वातावरणात दरवळणारा सुगंध आणि भक्तीच्या डोळ्यातून ओसरणारा आनंद, हा अनुभव खरोखर शब्दाच्या पलीकडचा आहे. सत्य तर हेच आहे की दिंडी केवळ एक प्रवास नाही, तर तो माणूस, निसर्ग आणि परमेश्वर या तिघांना एकत्र आणणारा एक पवित्र त्रिवेणी संगम आहे. जनजागृतीचे महान कार्य करत चाललेली ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचलेली आहे दुपारच्या महाप्रसादाच्या ठिकाणी, म्हणजेच आनंदराज मल्टीपर्पज हॉल, उंब्रज, तालुका कराड या ठिकाणी. या ठिकाणी सर्व भाविकांनी अतिशय उत्साहाने आणि जल्लोषात या वसुंधरा पायदिंडीचे स्वागत केले. त्यानंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले. तदनंतर मध्यान्ह पूजा संपन्न झाली. रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित सर्व भाविकांनी आणि यात्रिकींनी मानसपूजेतून गुरुचरणांना साद घातली. नरेंद्र स्वामी जय जय योगिया, राणी जवासी नाथ
तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. तदनंतर दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आणि आजच्या अन्नदात्यांचे नाव आहे योजना सुनील खटाटे. अन्नदात्यांनी त्यांची सेवा अतिशय सुंदररित्या पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. निजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. चला तर मंडळी, आपण पहिल्या सत्राचा संपूर्ण प्रवास. यात्रिकीही विश्रांती करत आहेत, आपणही अल्प विश्रांती घ्या. आपण भेटूया पुढच्या सत्राच्या प्रवासामध्ये. जय सियाराम. नाणीज वासी नाथ महंता